भरवस्तीत झालेल्या निर्घृण खुनानंतर परिसरामध्ये संतापाची लाट उसळली असताना पोलिसांनी आरोपींना चक्क धिंड काढत फिरवलं। या कारवाईमुळे परिसरामध्ये सुटकेचा श्वास घेतला गेला असून नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलंय। सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या सिंघम अवताराचं देखील कौतुक या निमित्तानं केलं जात आहे। श्रमिक नगरातील लक्ष्मी हाईट्स इमारतीजवळ 23 वर्षीय अशोक वानखेडे या निष्पाप तरुणाची काही कौतुक कारण असताना टोळक्यानं धारदार शस्त्रानं निर्दय हत्या केली होती। 10 जणांच्या टोळक्यानं केलेल्या या हल्ल्यानं परिसर हादरला होता। रक्ताच्या थारोळ्यात बळी पडलेल्या युवकाच्या मृत्यूनंतर परिसरात प्रचंड चीड आणि संताप उसळला। सीसीटीव्हीच्या आधारे सातपूर पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतलं असून यामध्ये काही विधी संघर्ष बालकांचाही समावेश आहे। त्यानंतर पोलिसांनी आरोपी आदित्य उर्फ बाबू वीरेंद्र यादव वय वर्ष 18, साहिल गोकुळ गांगुर्डे वय वर्ष 20, श्रावण महादू वाघ वय वर्ष 18, समीर उर्फ बिट्ट्या कैलाश मेश्राम वय वर्ष 22, राहुल मदन सिंह वय वर्ष 21 हे सर्व राहणार श्रमिक नगर यांची सोमवारी 29 तारखेला सायंकाळी श्रमिक नगर माळी कॉलनी परिसरामध्ये धिंड काढली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे, सहाय्यक निरीक्षक गणेश बुवा, उपनिरीक्षक राहुल न्याहाळदे, विलास गीते यांच्यासह पोलीस पथक या कारवाईत सहभागी झालं। नागरिकांनी या दिंडीचं स्वागत करत आरोपींना कडक शासन व्हावं, भविष्यात अशा गुन्हेगारांना थारा नको अशी आक्रमक मागणी केली असून सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे। बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी रात्री 11:15 वाजता आपण ज्या ठिकाणी आहोत सदर ठिकाणी अशोक वानखेडे या इसमाचा काही इसमांनी मिळून चाकूने हल्ला केला होता, त्यामुळे तो मयत झाला होता। त्यामुळे सातपूर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 299/2025 असा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये 5 आरोपी आणि 4 जुवेनाइल आरोपी असे ताब्यात घेतले होते। 5 मेजर आरोपी आहेत, यांना अटक करून त्यांना मान्य न्यायालयासमोर नेला असता 30 तारखेपर्यंत पोलीस रिमांड मंजूर झालेला आहे। त्यांना तपासासाठी सदर भागामध्ये आणण्यात आलेला आहे। सिटीमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवासी नागरिकांना माझं आव्हान आहे की आपल्या भागामध्ये कोणीही आपल्याला त्रास देत असेल, कोणीही टवाळखोरी करत असेल, अशा कुठल्याही वयोगटातली व्यक्ती असेल तर त्याची माहिती नक्की पोलिसांना द्या। त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि आपल्याला सगळ्यांना मिळून सातपूर भागामध्ये शांतता प्रस्थापित करायचं आहे। आणि अशी टवाळखोरी करणारे, कुणाला त्रास देणारे असे जे काही एंटिटीज आहेत त्याच्यासुद्धा कायदेशीर कारवाई आम्ही करून या गोष्टीचा आम्ही बंदोबस्त करणार आहोत। तर नागरिकांना आव्हान आहे की अशा लोकांची, अशा इसमांची, अशा व्यक्तींची आम्हाला माहिती द्या। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।